नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गारवे पुन्हा एकदा आपले स्वागत करतो रेकी 30 डेज 30 व्हिडिओज या सिरीजमध्ये. आजचा आहे आपला दिवस 6वा आणि आज आपण डिस्कस करणार आहोत चक्रांबद्दल. मित्रांनो, जसं की तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, की आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. तसे चक्र खूप असतात, पण 7 चक्र जे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट सांगितलेले आहे आपल्या वेदांमध्ये. आणि ते 7 चक्र कुठले आहेत आणि त्याच्या पोझिशन्स कुठल्या असतात, ते मी तुम्हाला एक-एक व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या 7 चक्रांची नावं तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चक्रांबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. सो आजच्या या व्हिडिओला आपण पुढे घेऊन जाऊया आणि आज आपण समजूया की चक्र काय असतात. तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये 7 ठिकाणी वेगवेगळे नाड्या जे आहेत ते एकत्र येतात आणि त्याचा एक पुंजका तयार होतो आणि त्याला चक्र म्हटले जाते. ओके. सायन्स याला सिक्रेशनल पॉइंट असं म्हणते. आता याचे नावं दिलेली आहेत. ते नावं काय-काय आहेत ते आपण जाणून घेऊया. जे पहिलं चक्र आहे ॲज पर द रेकी. ओके. तुम्ही जर का एखादा व्यक्ती योगा शिकत असेल, तर त्याला पहिलं चक्र मूलाधार चक्र सांगितलं जाते. कारण की योगाची सुरुवात खालून होते. ओके. जेव्हा आपण असं बसतो आणि खालच्या चक्रापासून योगामध्ये सुरुवात होते, म्हणून पहिलं चक्र मूलाधार चक्र हे जनरली सांगितलं जाते प्रत्येक ठिकाणी योगामध्ये सुद्धा. पण रेकी ही जी एनर्जी आहे, ही तुम्ही युनिव्हर्सकडून घेता आणि ते वरून तुम्ही घेता. त्यामुळे पहिलं चक्र जे आहे रेकीमध्ये ते सहस्त्रार चक्राला पहिलं चक्र म्हटलेलं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये क्राउन चक्र असे म्हणतात. त्याबद्दलची थोडी-थोडी माहिती मी आज देईल तुम्हाला आणि बाकीची माहिती जी आहे ते मी समोरच्या एक-एक व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. तर सहस्त्रार चक्राला क्राउन चक्र असे म्हटले जातात. ते आपल्या डोक्यावर म्हणजे इथे असते आपल्या टाळूच्या ठिकाणी. त्याच्यासाठी रंग जांभळा किंवा पांढरा रंग सांगितलेला आहे आणि दिव्य ऊर्जेशी जोडण्यासाठी या चक्राचा काय होतो आपल्याला बेनिफिट होतो, फायदा होतो. दुसरं जे चक्र आहे ते या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण टिळा, टिकली किंवा एखादा तिलक लावतो, त्या ठिकाणी आज्ञाचक्र आहे 2 भुवयांच्या मध्ये आणि त्याचा रंग जो आहे तो निळसर जांभळा रंग असा सांगितलेला आहे आणि याचं जे काम आहे ते आहे अंतर्ज्ञान आणि ज्ञान. तिसरं जे चक्र आहे ते आपल्या इथे आहे गळ्यामध्ये. जिथून मी आता बोलत आहे त्याला विशुद्धी चक्र आणि इंग्रजीमध्ये थ्रोट चक्र म्हणतात. ते चक्र आपल्या घशावर या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा रंग निळा सांगितलेला आहे. संवाद आणि सत्य बोलण्याची ताकद ह्या चक्रामुळे आपल्याला मिळते. चौथं जे चक्र आहे ते आपल्या इथे म्हणजे हार्टच्या ठिकाणी आहे. ज्याला हृदय चक्र, अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र असं म्हटलं जाते. याचं काम आहे प्रेम, करुणा आणि माया आणि बॅलन्स. याचा जो रंग आहे तो हिरवा सांगितलेला आहे. त्याच्याच अगदी 2 बोटं खाली जर तुम्ही गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला मणिपूर चक्र सांगितलेलं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सोलर प्लेक्सिस असं म्हटलं जाते. हे चक्र आपल्या नाभीच्या वर आहे आणि याचा जो रंग आहे तो पिवळा आहे. आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती ही या चक्राशी जोडलेली आहे. बऱ्याचदा आपल्याला चक्र आपण ऐकलेलं असते, पण त्याचं काम काय आहे हे आपल्याला माहीत नसते. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मदत करेल चक्राचं काय काम आहे ते समजण्यासाठी सुद्धा. म्हणजे त्या पर्टिक्युलर कामामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जर का काही कमी जास्त होत असेल लाईफमध्ये, तर याचा अर्थ आहे की त्या चक्रावर आपण काम केलं पाहिजे. त्या चक्रावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या चक्रावर कॉन्शियसली आपण एफर्ट्स केले पाहिजे. त्यानंतर जे चक्र आहे 2 बोटं खाली म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली, नाभीच्या खाली आणि आपल्या प्रायव्हेट पार्टच्या वर त्या चक्राचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र म्हटलं जाते इंग्रजीमध्ये. हे नाभीच्या खाली असते. याचा रंग नारंगी आहे. सर्जनशीलता, नाती, भावना आणि सेक्स, फिजिकल ॲक्टिव्हिटी हे या सगळ्या गोष्टी या चक्राशी जोडलेल्या आहे. त्यानंतरचं आणि शेवटचं जे चक्र आहे, जे रेकीमध्ये सांगितलं जाते, ते 7वं चक्र म्हणजे मूलाधार चक्र, ज्याला इंग्रजीमध्ये रूट चक्र म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. त्याला रूट चक्र सुद्धा म्हणतात. ओके. सो हे चक्र कुठे आहे आणि ह्या चक्राचा काय अर्थ आहे? तर हे चक्र आपल्या रूटशी म्हणजे मुळाशी कनेक्टेड आहे. याचा रंग लाल आहे आणि याचं काम आहे जीवनामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता आणणे. याचे अजून बरेचसे कामं आहेत. ते जेव्हा मी तुम्हाला एक-एक चक्र समजावून सांगेल, तेव्हा प्रत्येक चक्राचे काय-काय कामं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मी जे कंटेंट तुमच्यासाठी बनवत आहे 30 दिवसाचं 30 कंटेंट बनवत आहे. 30 व्हिडिओ तुम्हाला देत आहे रेकीबद्दल. यामध्ये मी जास्त एडिटिंग तुम्हाला मिळेल याची अपेक्षा तुम्ही करू नका.
तुम्ही लक्ष द्या की काय कंटेंट आपल्याला मिळतंय, आणि तुम्हाला जर का ते कंटेंट चांगलं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शेअर करा. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा, कारण इंस्टाग्रामवर मॅक्सिमम कंटेंट आम्ही दिवसाला देत असतो. प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त कंटेंट कसं देता येईल. आत्तापर्यंत 1500 पेक्षा जास्त पोस्ट आम्ही अपलोड केले आहेत. आणि एक महत्त्वाची सूचना, जर का तुम्हाला असं वाटत असेल की 7 चक्रांबद्दल अधिक नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे, स्वतःला तुम्हाला हील करायचं आहे, तर आमचा लेवल 1चा जो कोर्स असतो, ज्याला आम्ही शिवशक्ती रेकी लेवल 1 असं म्हणतो, त्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल होऊ शकता. त्याची फीस फारच नाममात्र आहे. फक्त आणि फक्त ₹249 त्याची फीस आहे. तेवढी फीस भरून तुम्ही जॉइन करू शकता. आणि तुम्हाला बोनस नको असतील तर फक्त ₹99 भरून तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. थँक यू सो मच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच.